लोखंड खाणारे उंदीर. एकेकाळी नाडूक नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. पण नाडूकाला व्यापारात खूप तोटा झाल्याने त्यानं खूपशे पैसे गमावले होते. त्यानं दुसऱ्या शहरात जाऊन तिथं आपलं नशीब आजमावण्याचा निश्चय केला. तिथं जाण्याआधी लक्ष्मण नावाच्या मित्राला तो भेटायला गेला. त्याला आपली मोठी लोखंडाची जाड तुळई त्याच्याकडे सोडायची होती, कारण दुसऱ्या शहरात वाहून नेणं ते कष्टाचं होतं. लक्ष्मण म्हणाला, अरे मित्रा, घाबरू नकोस. तुझी तुळई माझ्याकडे अगदी सुरक्षित असेल आणि तुला हवी असेल तेव्हा ती परत ने. नाडूकानं लक्ष्मणाच्या मायाळूपणाबद्दल त्याचे आभार मानले आणि निघाला. काही वर्षांनंतर नाडूकाचा व्यापार झपाट्याने वाढला. तो परत श्रीमंत झाला आणि आपल्या जुन्या शहरात परत जाण्याचं त्यानं ठरवलं. त्यानं एक मोठी हवेली विकत घेतली आणि घराकडे बघण्यासाठी त्यानं खूप नोकर ठेवले. थोड्या दिवसांनंतर नाडूकानं लक्ष्मणाच्या भेटीस जाण्याचं ठरवलं. आपल्या मित्राला भेटून लक्ष्मण फार खुश झाला. नाडूकाच्या यशस्वी व्यापाराबद्दल ऐकून त्याला फार आनंद झाला. दोघे अनेक विषयांबद्दल बराच वेळ बोलत बसले. शेवटी निघण्याआधी नाडूक लक्ष्मणाला म्हणाला, इथून जाण्याआधी मी तुला एक लोखंडी तुळई ठेवायला दिली होती. आता मी परत आलोय, मी ती घेऊन जाऊ का? हे ऐकून लक्ष्मणाचा चेहरा पडला आणि त्याला काळजी वाटू लागली. त्यानं ती तुळई विकण्याची योजना केली होती, कारण त्याला बाजारात चांगली किंमत मिळणार होती. ती तुळई होय? अरे च्या, काय झालं माहितीये का? या वर्षी माझ्या तळघरात बरेच उंदीर होते. लक्ष्मणाची बोबडी वळली आणि चाचरत चाचरत तो म्हणाला, दुर्दैवानं त्या त्रासदायक उंदरांनी ती तुळई पूर्ण खाऊन टाकली. हे ऐकल्यावर नाडूकाला त्याच्या सांगण्यावर विश्वासच बसला नाही. पण तो लक्ष्मणाला म्हणाला, हे ऐकून मला फार दुःख झालं आहे. ठीक आहे, तू तुझा मुलगा रामू याला माझ्या बरोबर माझ्या घरी पाठवशील का? प्रवास करताना तुझ्यासाठी मी एक भेट आणलेली आहे. माझी इच्छा आहे की त्यानं ती घेऊन जावी. नाडूकानं रामूला आपल्या बरोबर घरी नेलं आणि त्याला आपल्या तळघरात कोंडून टाकलं. थोड्या तासांनी आपला मुलगा परत न आल्यामुळं लक्ष्मणाला काळजी वाटू लागली. तोही नाडूकाच्या घरी गेला. लक्ष्मणानं विचारलं, माझा मुलगा कुठे आहे? नाडूक म्हणाला, आम्ही इथं येत असताना वाटेत त्याला बहिरी ससाण्यानं उचलून नेलं. दोघे अगदी जोरदार वादविवाद करू लागले, कारण लक्ष्मण म्हणाला की ससाण्यानं त्याच्या मुलाला उचलून नेणं शक्यच नव्हतं. अखेरीस ते स्थानिक न्यायाधीशाकडे गेले. न्यायाधीश म्हणाला, की ससाण्याला
मुलगा उचलून नेणं शक्य नव्हतं. तेव्हा चतुर नाडूक म्हणाला, जर लक्ष्मणाच्या घरातले उंदीर माझी लोखंडी तुळई खाऊ शकतात, तर ससाणाही मुलाला उचलून जाऊ शकतो. हे ऐकून न्यायाधीशानं संपूर्ण गोष्ट ऐकविण्याची मागणी केली. शेवटी त्यानं लक्ष्मणाला लोखंडी तुळई परत करण्याचा आणि नाडुकाला लक्ष्मणाच्या मुलाला परत करण्याचा हुकूम सोडला. लक्ष्मणानं नाडुकाची फसवणूक केल्याबद्दल त्याची माफी मागितली आणि परत दोघे चांगले मित्र बनले.